एक शेतकरी ज्याचं सर्व जीवन वाहून गेलं आहे, त्याचं आयुष्य वाहून गेलं आहे, तो उपाशी आहे, तो भिकेला लागला आहे, तो म्हणतोय आम्हाला आता काय मदत करणार ते सांग. आणि त्याला तुम्ही म्हणता राजकारण करू नका. तुमच्या डोक्यात सडकं राजकारण आहे म्हणून तुम्हाला हे सुचतं मिस्टर फडणवीस. बरोबर. कोणी म्हणतं पैशाचं सो आणता येणार नाही, कोणी म्हणतो आम्ही 6 वाजता इथे गोट्या खेळायला आलो का. तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीच्या सगळे हे सरकार. जी काय कृती जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीत झाली आहे ती निषेधार्ह आहे. असंवेदनशीलपणाचंच ते लक्षण आहे. कारण आपण आपल्या जिल्ह्यातली पूर परिस्थिती जर बघितली आणि त्या पुराची भीषणता जर बघितली तर ती अतिशय भयंकर आहे. आपण झालेल्या नुकसानीचं वर्णन पैशात करू शकत नाही आणि शेतकऱ्याच्या अडचणीचं वर्णन शब्दात करू शकत नाही. मराठवाड्याचा पूर विध्वंसक बनला तेव्हा राज्य सरकारचं लक्ष गेलं. पण जुलै महिन्यापासून या भागात पावसानं जे थैमान घातलं होतं, परिस्थिती तेव्हापासूनच बिकट झाली होती. पण धरणं तुडुंब भरेपर्यंत आणि बंधारे फुटून जमिनी खरवडेपर्यंत सरकारी अधिकारी गाफील राहिले. आणि आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर तरी थोडं संवेदनशील वागावं ना, पण तेही नाही. खाण्यासारखं तर काहीच राहिलेलं नाही, कपडा सुद्धा राहिला नाही. अंगच्या मांगुरणाची आम्हाला बाहेर काढले, काहीच राहिलेलं नाही. माझ्या मुलांचं शिक्षण करायचं कसं, राहायचं कसं, खायचं कसं, राहण्यासारखी परिस्थितीच नाही. काहीतरी याच्यातनं विलास करा तुम्ही. पण मराठवाड्यासाठीची ही असंवेदनशीलता जिल्हाधिकाऱ्यांपुरतीच मर्यादित नाहीये. तब्बल 3 दिवस मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्हे पाण्यात बुडालेले होते. पण स्थानिक नेत्यांसह राज्यातील नेतेही पूर ओसरायची वाट बघत राहिले. बुलढाण्याचे 2 पालकमंत्री मकरंद पाटील आणि संजय सावकारे. जिल्हा पुरात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांना मदत पाठवली. पण मदत कमी आणि जाहिरातबाजी जास्त झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूरग्रस्तांच्या भेटीला पोहोचले. पण पूरग्रस्तांच्या रोषासमोर त्यांचाही तोल ढळला. शेतकऱ्यांना तेही रुचलं नाही.